कपटे करून ब्रह्मशक्ती आकळीला हे उर्मिला पती तव कार्य साधावे हातोहाती उदया गवती महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातून् मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। चरितं रघुनाथ शतकोटि प्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुसा महापातक नाशनम्। अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राची पवित्र आणि पावन कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणं हे चिखलभीड आणि या चिखलभीड मध्ये असणारी या ठिकाणं हे 15 बिघ बरं का श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सारदरी मध्येच आपल्या दर्शनाचा योग आला होता आणि पुण्यवाडीच्या शक्तीमध्ये मी आवर्जून उल्लेख केला ना आज खऱ्या अर्थानं असणार तुमच्या दर्शनासाठी या ठिकाणी इथं आलो की काय नाहीतर तसं माझं कंडिक्शन येण्यासारखं नव्हतं हा कातर असणारी येतं या ठिकाणी बरं का हाड मोडलेलं आहे आधीच पाय मोडला आणि परत हाड मोडले पण तरी सुद्धा असणारा चारदरीची या ठिकाणी वाचक प्रवचक सानिध्य असणारा लाभल्या जात आहे आणि सर्वांच्या दर्शनाचा योग येतो हे अवभाग्य समजायला काय हरकत नाहीये आणि म्हणून दिव्य आणि भव्य असणारा लक्ष्मण शक्ती मुक्त महोत्सव सोहळा सर्व गुणज्ञानी वाचक आणि प्रवचक मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन रम्य रामायणामधील कथेच्या कथा भागाला असणारी या ठिकाणी सुरुवात करतोय। राजा रावण असणारा काळे नेमीला विनंती करू लागलेला आहे कपटे करून ब्रह्मशक्ती आकळीला आहे उर्मिला पती त्या रावणानं सुद्धा इथं सांगताना बाबा अजिबात त्याच्यामध्ये काही सोडलं नाही कप्तानच ब्रह्मशक्ती लक्ष्मणावरती मी टाकली आहे हा आणि मग तो असणारा आकळला गेलेला आहे बरं का या कारणानं काळे नेहमी बाबा तुम्हाला कपट करणं अत्यंत गरजेचं आहे राजा रावण असणार या ठिकाणं काळ नेहमीची विनंती करू लागला आणि ही सूचना देऊ लागलेला आहे हो कार्यासाठी या ठिकाणी नटवण्याचा प्रयत्न करू लागला बाबा वाचा सदा पूर्ण चंद्राचल म्हणती मनोन यरवी तो द्रोणादी दान नामाभिधान विख्यात औषधी निर्माण ज्या ठिकाणी झालेले आहेत इथं असणारा चंद्र अमृत पडलेलं आहे आणि औषधी असणाऱ्या निर्माण झालेल्या आहेत एरवी तो द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे देव आणि दैत्यामध्ये असणाऱ्या या ठिकाणी भांडण लागलं त्याच्यामध्ये ते अमृत त्या असणाऱ्या पर्वतावरती सांडलं दिव्य औषधी असणाऱ्या निर्माण झालेल्या आहेत हो अशी ही माहिती असणारे काळी मीला वर्णन करून सांगू लागलेले आहेत अमृत संजीवनी औषधी आनंद पर्वती समस्त रूपाले चंद्रामृत औषधी असणाऱ्या ठिकाणी निर्माण झाल्या गेलेल्या आहेत हो समस्त असणाऱ्या औषधी एक नावचार प्रकार आपल्याला ऐकायचा आहे या कारणानं असणारा त्या द्रोणागिरी पर्वतावरती औषधी येत माहिती सांगू लागलेली आहे
हो. तर रावणानं हनुमंता काळी निमीला सांगायला सुरुवात केली. येथे गेला कपिनंदन. इथं असणाऱ्या या ठिकाणी हनुमंतया गेलेले आहेत. तुम्ही एवढंच कार्य करायचंय. बहुमाया करून आपण मायावी वेश धारण करायचंय, कपट करायचंय, गोवण्याचा प्रयत्न करायचाय. इथं असणारं कार्य कसं थांबलं जाईल हे असणारं तंत या ठिकाणी असणारं लक्ष द्यावं बरं का. असा काळ निमिला राजा रावण विचार लक्षण सटधारी वल्कला सर्वांगी भस्मोधरण अतरा धारण ऋषी वेश. मायेचं असणारं लक्षण कशा पद्धतीने. हो, आमचे आदरणीय असणारे रामायणाचार्य या ठिकाणा हरिभक्ती पारायण बाबा महाराज समोर आहेत. डाकणे बाबा. आता तुमचं बरंच फोन झाला. आमच्या रामेश्वर बाबांनी सुद्धा फोन केलं. आणि इकडे असणारे या ठिकाणी संदीपान बाबांना सुद्धा सगळे असणारे या ठिकाणी बरं का. पण मायेचं लक्षण कसं आहे बरं का. हे रावणानं सांगायला सुरुवात केली. कुणाला सांगते. हो राम बाबा. ते असणाऱ्या काळ निमीला सांगू लागलेला. जटा वल्कल परिधान करावं लागतील आणि त्याच्यामध्ये असणारी या ठिकाणी भस्म लावावं लागेल बरं का. हो, मग शिंगी शैली कुबडी फावडी बसायला कट्टा, कपाळाला इबिचाचा पट्टा, हातात गांजाचा सुट्टा, सगळं बघितल्या बरोबर आगतम स्वागतम लगेच दर्शनच घ्यावं असं करावं लागेल बरं का. नाहीतर मग समोरचं गिराईक म्हणजे सामान्य नाहीये. हो, विवेक संपन्न हनुमंतराय आहेत. राम कार्यामध्ये अग्रगण्य आहे. राम कार्यामध्ये शिरोमणी आहे. सेवाधारी असणारे हनुमानजी आहेत. हनुमंताला गौरवमध्ये असणारे या ठिकाणं हे सामान्य गोष्टी नाहीये. या कारणानं त्यांना जे पाहिजे ते करावं लागेल असा रावण सांगू लागलेला. पसवेच धरून पूर्ण करावा आश्रम निर्माण. गोबावला कपिनंदन माया अपन करावे. तपस्व्याचा वेश धारण करायचा. गोवावया कपिनंदन. आता त्या स्वरा बरोबर का तर ते स्वर सम्राट आहेत संदीपान बाबा. आमचे खुळे बाबा मध्ये असणार या ठिकाणी एक स्वरामध्ये रत्नाची खाण आहे. जेणेकरून असणारा परंतु त्या पद्धतीने फक्त लावण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्हाला कळतंय लागतोय का नाही लागतोय. गोवावया कपिनंदन माया अपन करावे. ते करण्याचा प्रयत्न करावा असा राजा रावण काळनिमेला सांगू लागलेला. पक्व फळे सुशीतळ सुंदर वृक्षे सुपरिमळ आपण धरावे अति सुशील कोळा मूळ विगुंद सुंदर अशा प्रकारचं पाण्याचं सरोवर, निर्मळ पाणी. त्याच्यामध्ये असणारी या ठिकाणं आकळ टाकळ बोर बाबर लिंबू चक्कू फणस केळी नारळी पोपळी ताल तमाक सगळे वृक्ष असणारे आणि तेही फळानं लगडलेले. फुलाची बाग तयार करायची. जाई जुई चंपक लता मोगरा केवडा जिंकी राणी रातका राजा फुलाची नाव आहेत बरं का. चेंडू बिंडू सगळं व्यवस्थित अतिशय सुंदर असं शोभायमान दिसावं. बरोबर आहे का नाही. आता ते दिसलं की लगेच मान हलती. ही चार तरी गड्या गेले. बरोबर आहे का. म्हणून आम्ही विभीषण महाराज पुढे आहेत ना. सगळ्यांकडे बघावं लागतं मला ही तर कोण कोण दिसते. आणि मग या कारणानं असणाऱ्या अशा पद्धतीनं सर्व तयारी करावी राजा रावण सांगू लागलेला. आणखीन एक IMP इम्पॉर्टंट महत्वाचं चिंतन आहे.
तेही राजा रावण सांगायला विसरला नाहीये. रावण काळनिमीला सांगू लागलेला, ऐका बाबा, मायेचं लक्षण करत असताना एक महत्वाची सूचना आहे. जे थे रामकथा आणि ते हनुमंत उभा. रामकथा प्राणापेक्षाही प्रिय आमच्या हनुमानजीला आहे. कोणी ऐकायला किती समाज आहे, ऐकायला किती येतात, यापेक्षा ऐकायला रामकथा हनुमंत साक्षात उभे असतात, हे कधी विसरू नका. म्हणून तेही मायेचे लक्षण. ऐक जरा, हो, निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान. निष्ठा असणारी या ठिकाणा दाखवायची आहे. हो, ब्रह्मज्ञानाचं वर्णन करायचंय. आणि कथेमध्ये इतर कथा सांगू नका. इतर कथा हनुमंताला कधीही गोड वाटत नाहीये. इतर कथा भाकड कथा ज्या आहेत ना, त्या हनुमंताला मान्य नाहीये. हनुमंताला फक्त एकच पाहिजे, हो, कथेची वर्णावा रघुनंदन. राम कथेविना हनुमंतराया कधीही थांबणार नाहीये. जेणे त्याची गुंती पडे जाण. ए बाबा, हनुमंतरायाला रामकथा जर सांगितली ना, तरच हनुमंतराया थांबेल. या कारणानं हेही महत्वाचं लक्षात ठेवा. आता राजा रावण बोलू लागलेला, हे करावे हनुमंता सांगावे रामकथा, जेणे गुंती पडे कपिनाथा, येथे सर्वथा करावे. आल्या बरोबर आतिथ्य करावे हनुमंता. आगतम स्वागतम सुस्वागतम. या बसा. या पद्धतीने असणारा स्वागत करायचंय. आणि स्वागत करत असताना काय नेहमी बाबा एक चिंतन ऐका. सुरत सांगावी रामकथा. गोड गोड रामकथा सांगा. रामकथा जेवढी गोड असेल तेवढं परत असणाऱ्या लोकांना चुकू नका म्हणायची सुद्धा गरज लागत नाही. जशी जशी रामकथेची गोडी लागते ना, स्वप्नाराचे डोळे सुद्धा खडबडून जागे होतात. वा 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 म्हणजे आता जोड बरं का. वा 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 कथा गोड चालली, बरोबर आहे का नाही. कसा डोळा लागल होय. म्हणून सुरस सांगावी रामकथा, जेणे गुंती पडे कपिनाथा. हनुमंताला गुंती पडेल ते कार्य करावं. आता रावण सांगू लागला खोळे हरी मात्रा सगळे आपण युक्ती साधावी ऐसी. कपिंद्राची तिथं महासूर राक्षसी आहे. पेरणीवाला जरा थोडस कमी पडले एखाद्या तासाला का नाही, तर मग माग राशनी धरणाऱ्यांना खोटान काढायला न्यायचं. मग असली जोड असते, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून हो, एक चिंतन करावं. हो, हनुमंतराया तेथे महाशूर राक्षसी सर्व प्राणी मात्राला असणारा गिळणारी अशा प्रकारची असणारी सरोवरामध्ये या ठिकाणाची राक्षसी वास्तव्य करतीये. घरचं पाणी देऊ नका. रांगातलं देतान, लई जेरतलं गारे म्हणून देतान. असल्या भानगडीत पडू नका. पाणी मागितलं की डायरेक्ट म्हणजे आमच्या पाण्यात जरा गोळ आहे, यापेक्षा सरोवराचं पाणी पिलं की लगेच फरक शिंदे सर डायरेक्ट औषधी दिसतात असं म्हणा आणि तळ्यावर लावा म्हणजे वाचा. औषधी समीप सुंदर सुंदर संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर, तिथे कपिंद्र औषधीच्या जवळ असणारी या ठिकाण सरोवर आहे. आणि सरोवरामध्ये सुंदर कमळी मनोहर आणि फुलं असणारी आलेली येतात. आणि त्याच ठिकाण गोवण्याचं काम हे काय नेहमी हे करायचंय बरं का. असा रावण सांगू लागला. शीघ्र गती सर्व प्रकारे असे शक्ती, मरण पावे मारुती. वा वा. युक्त
असणारी एका सूचकांना सूचना केली काय होतंय परत, बरोबर आहे का नाही? म्हणून उशीर करायचा नाही, शीघ्र गती कार्य साधलं पाहिजे. हो, हे असणारे 1133 आणि परत असणारे रात्रीमध्ये कार्यक्रम उरकायचा आहे, सूर्य उदय होण्याच्या अगोदर. या पद्धतीप्रमाणे हो, लवकरात लवकर जायचं आणि कार्य साधायचं, हनुमंताला गुंतवायचं. मी तुझं सांगू कपाट गती तव तू केवळ कपाट मूर्ती तेथे माझी काय युक्ती सर्वथा मारुती मारावा. रावणाला हेही कल्पना होती महाराज. रावणानं काळी नेमीला बोलायला सुरुवात केली, तुम्हाला आम्ही कपट जर शिकवायचं म्हटलं की जरा थोडं वेगळंच होतंय बरं का. तुम्ही कपटाची म्हणले मूळ मूर्तीच आहे, तू केवळ कपट मूर्ती. तुमचा आजा पंजा खापर पंजा बाप सगळी असणारा पिढी जात कपटात म्हणले पारांगत आहे. आम्ही काय सांगावं, म्हणून या पद्धतीने असणारा रावण सांगू लागलेला आहे. सर्वता एकच याच्यातलं महत्वाचं चिंतन आहे. रावणानं सांगितलं हनुमंताला गुंतवायचं काम करा बाबा. मरण पावना हनुमंत सौनिप्रमाणे त्वरिता मरण पावे गुणाथा सोगामृते जाचनी. रावणाला कल्पना आहे बाबा, याच्यामध्ये असणारा हनुमंतराया जर कार्यामध्ये या ठिकाणी अडथळा निर्माण झाला, औषधी जर नाही आल्या ना, औषधीच्या कारणान असणारा सूर्य उगवल्या औषधी नाही आल्या तर लक्ष्मणाचा प्राण जाईल. आणि एकदा लक्ष्मण असणारा प्राण या ठिकाणी त्याग केला ना, अरे सेवा हाची दारवंता, सेवेसाठी असणारा प्रभू रामचंद्राच्या आलेला तो बंधू लक्ष्मण जर अंतरला तर प्रभू रामचंद्र तरी आपले प्राण का ठेवतील. आणि म्हणून दोघा मृत्यू त्याचेने. एक हनुमंतराया जर थांबवले तर दोघांनाही नवे नवे, त्याबरोबर आणखीन पुढे कोण कोण बरं मरण